तर बघा मोड बघू आपण. प्रॅक्टिस सेट 6.3 किती? हां 6.3 जवळपास 6 प्रॅक्टिस सेट आहेत बघा तुम्हाला या चॅप्टरमध्ये. ठीक आहे. तर आता क्वेश्चन नंबर पहिला आणि क्वेश्चन नंबर दुसरा असे दोन क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण. द फॉलोइंग टेबल शो द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द मिल्क कलेक्टेड फ्रॉम फार्मर्स. मिल्क कुठून घेत आहे? फार्मर पासून. ठीक आहे. मिल्क कलेक्शन सेंटर अँड द कंटेंट ऑफ फॅट इन द मिल्क मेजर बाय लॅक्टोमीटर. कशात मेजर करताय? लॅक्टोमीटर. ती जी स्केल असते ना फॅट मोजायची. फाइंड द मोड ऑफ द कंटेंट. मग कंटेंट ऑफ फॅट. फॅट जर 2 ते 3 मध्ये तर किती लिटर दूध आलं रे? 30. 3 ते 4 फॅट आहे असं किती लिटर दूध आहे? 70. आणि 4 ते 5 फॅट आहे तर किती आहे? 80 लिटर. 5 ते 6 60. 6 ते 7 किती आहे? 20. मला सांगा कोणत्या सिरीजचा प्रश्न आहे? सिम्पल, डिस्क्रीट, कंटिन्युअस. कंटिन्युअस. मग सगळे फॉर्म्युले कोणते लागतील इथं? कंटिन्युअसचा. मग कंटिन्युअसचा कोणता फॉर्म्युला लागतो याला? 10(102). कोणता? मोड इज इक्वल टू L1 प्लस F1 मायनस F0 अपॉन 2F1 मायनस F0 मायनस F2 इंटू L2 मायनस L1. असा फॉर्म्युला तुमचा पाठ पाहिजे. विसरलं नाही पाहिजे एक्झाम मध्ये. विसरतात बरेच जण. तर बघा पूर्ण प्रश्न आला. पूर्ण प्रश्न आला. आता मी या लेवलवर टीच करतोय बघा इकडे. हां आता पहिले काय करा, इथं लिहा सोल्युशन. ठीक आहे. आणि लिहिल्यानंतर इथं लिहा कंटेन ऑफ फॅट पर्सेंटेज मध्ये आणि मिल्क कलेक्टेड इन कशात रे? लिटर मध्ये लिहायचं. 2 ते 3, 3 ते 4, 4 ते 5 आणि 5 ते 6 आणि 6 ते 7 किती रे? 30. इथं 70, इथं 80, इथं 60 आणि इथं 20. बस एवढंच चार्ट आपल्या कामाचं आहे. बस. ठीक आहे. याला काय डिनोट करायचं? एक्स. आणि याला काय करायचं? फ्रिक्वेन्सी. राईट. मग बघा फाइंड द हायेस्ट स्टेप. कोणती रे हायेस्ट फ्रिक्वेन्सी कोणती? पहिला रूल काय? पहिला स्टेप काय? हायेस्ट फ्रिक्वेन्सी. बघा हां लिहा इथं हायेस्ट फ्रिक्वेन्सी. तर लिहा हायेस्ट फ्रिक्वेन्सी इज काय? 80 फ्रॉम द ऑब्झर्वेशन ऑफ टेबल. फ्रॉम ऑब्झर्वेशन ऑफ टेबल. ज्यावेळेस तुम्ही टेबल बघितल्यानंतर तुम्हाला हायेस्ट फ्रिक्वेन्सी दिसली. देअरफॉर मग याला काय म्हणायचं? L1. याला L2. L1 किती आहे? 4. L2 5. आता ही झाली F1. F1 किती आहे? 80. राईट. वरची फ्रिक्वेन्सी म्हणजे F0. F0 किती राहणार सांगा? F0 किती राहणार? 70. F0 किती? 70. आणि आता हे जे दिसते ते याला म्हणायचं F2. काय म्हणणार? F2 किती राहणार? 60. दिसतंय ना क्लिअर? फुल साईज मध्ये बघा जरा. हा तर आता लिहा फॉर्म्युला. काय फॉर्म्युला? 10(102) ना. L1 प्लस 10(102). F1 F0 परत F लावा यांना सगळ्यांना. मायनस इथे 2 इंटू L2 मायनस L1. सांगा L1 किती आहे? 4 प्लस F1 किती आहे? पारे F1 किती आहे? 80. इकडे बघा F0 वरती बघा 70. हां 2. F1 किती आहे? F1 किती आहे? 80. F0 किती? 70. F2 किती आहे? 60. L2 मायनस L1 किती आहे? L2 मायनस L2 किती? 5 आहे का? आणि हे 4. 5 मायनस 4. तुमच्या पुस्तकात फॉर्म्युला L2 मायनस L1 म्हणजे H दिलेला आहे. H म्हणजे डिफरन्स. ठीक आहे. सांगा आता Z इज इक्वल टू सांगा आता 4. 80 मधून 70 गेले किती? 10. 80 दोन्ही किती झाले? 160. 70 आणि 60 किती झाले? 130. इंटू 5 मधून 4 गेले किती? 1. आता सांगा आता हे 4 प्लस 10 1 10. 160 मधून 130 गेले 30. 0 कट 1/3 म्हणजे किती असतं? 0.333333. किती? 1/3 म्हणजे काय?
3 त्रिक 9 पॉईंट दिला 10 झाले 3 त्रिक 9 3 त्रिक 9 3 त्रिक 9 हां सांगा मग मोड किती आला 4 प्लस 0.333 म्हणजेच किती रे 4.333 ठीक आहे. हे झालं तुमचं मोड. काय काढलं आता मोड इज किती राहणार मोड इज 4.333 ठीक आहे. तर एक्झॅक्टली आहे का एक्झॅक्टली बघा मोड ऑफ द फॅट कंटेन किती कंटेन इज मोड ऑफ द फॅट कंटेन इज 4.33% पर्सेंटेजमध्ये नाही झालं बघा. हे शेवटची एक लाईन लिहावं लागते. क्लिअर झाला प्रश्न काही अडचण कोणाला सोपं आहे ना. हां आता दुसरा प्रश्न बघा. दुसरा प्रश्न बघायच्या अगोदर इकडे लक्ष द्या. हा प्रश्न दिला मोड काढा. मग इथे लिहून घ्या पहिले काय लिहिणार यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी किती रे युनिटमध्ये याला कन्सिडर काय करणार आपण एक्स काय हां काय 0 to 20 20 to 40 40 to 60 60 to 80 80 to 100 का हां आणि 100 to 120 आणि फ्रिक्वेन्सी 13 15 70 100 80 आणि किती झाले 17 क्लिअर. मग आता काय करा FX करायची का नाही मीन मेडियन मोड थोडी काढतोय आपण आता मोड काढायचं आहे आपल्याला. हायेस्ट फ्रिक्वेन्सी बघा अबाउट द ऑब्झर्वेशन हायेस्ट फ्रिक्वेन्सी इज काय हायेस्ट फ्रिक्वेन्सी अबाउट द टेबल हायेस्ट फ्रिक्वेन्सी इज किती हायेस्ट फ्रिक्वेन्सी किती 100 देन L1 किती राहील 60 हे राहील ना. L2 किती राहील 80 F1 100 हे F1 राहील ना. हे F0 70 F2 किती राहील रे 80 असं पूर्ण लिहा. आता काय करणार हा जो चार्ट होता ना तुमचा असा तुम्ही लिहू शकतात ठीक आहे. हे चार्ट वगैरे तुम्ही व्यवस्थित बनवून घ्यायचे ठीक आहे. आता फॉर्म्युला काय Z इज इक्वल टू मोड काढायचं ना. काय फॉर्म्युला आहे रे 10 102 लिहा F1 F0 F1 F0 F2 मायनस L1 प्लस L2 मायनस L1 कसला फॉर्म्युला आहे रे मोडचा. कसला फुल झूम मध्ये दिसतंय ना बाळांना तुम्हाला बेटा. यूट्यूबवर बघणारे किंवा ॲपवर बघणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना दिसणं म्हणजे हे लेक्चर ऐकू पण येणे व्हॉइस क्लिअरिटी पाहिजे व्हिज्युअल क्लिअरिटी पाहिजेत हे तितकंच इम्पॉर्टंट आहे ठीक आहे. मग Z इज इक्वल टू बघा L1 किती आहे पुट करा 60 F1 किती आहे 100 F0 70 F1 100 F0 ट्वाइस ऑफ F1 नाही तर हां इंटू 2 F0 किती आहे बेटा 70 राईट. F2 किती आहे 80 80 ना. L2 किती आहे L2 80 आणि L1 किती आहे 60 का 80 आणि 60 लिहा Z 60 100 मायनस 70 किती राहणार 30 हे 100 गुणिले 2 किती झाले 200 70 80 किती झाले 150 80 मधून 60 काढले किती राहणार 20. तर Z इज इक्वल टू लिहा 60 प्लस 30 200 तून 150 काढले किती राहणार 200 तून 150 50 का इंटू 20 झिरो कट सांगा मग किती राहणार आहे 60 प्लस
30 दोन्ही किती झाले 60 भागिले 5. किती राहिले 5 1 5 किती उरले 1 5 दोन्ही 10 12 ना 60 प्लस 12 किती 72. मोड किती आहे 72. हे चेक पण करू शकता बघा मोड तुमचं बरोबर आलं का 60 आणि 80 मध्ये झालं ना मोड 60 आणि 80 मध्ये झालं ना. हां तर 60 आणि 80 मध्ये मोडची व्हॅल्यू किती आहे 72. ठीक आहे. हां तर इथं तुम्ही लिहू शकतात. तर यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी युनिट इज यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी युनिट इज किती आहे 72. अशा पद्धतीने हा प्रश्न क्रमांक दुसरा संपला तुमचा. माझ्या मते हे सगळं तुम्हाला कळालं असेल तर मित्रांना कळवा आणि त्यांना सांगा आम्ही क्लास लावला तुम्ही सुद्धा लावा. बरोबर आहे का. हां हां जर तुम्हाला जर कळालंच नाही तर मग क्लास लावून काही फायदा आहे का नाही. जर तुम्हाला कळतंय तर तुमचं बेनिफिट आहे. ठीक आहे. ओके धन्यवाद. चला प्रॅक्टिस सेट 6.3 क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 दोन्ही क्वेश्चन बघू. काय बघा ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन ऑफ सप्लाय ऑफ मिल्क टू हॉटेल अँड द नंबर ऑफ हॉटेल इज गिवन इन द फॉलोइंग टेबल. फाइंड द मोड ऑफ द सप्लाय ऑफ द मिल्क. मिल्क किती लिटर आहे 1 ते 3 3 ते 5 5 ते 6 7 ते 9 9 ते 11 आणि 11 ते 13. आणि नंबर ऑफ हॉटेल किती आहे 7 5 15 20 35 आणि 18. आता एक काम करा याला इथे लिहा सोल्युशन. ठीक आहे. मग आता सोल्युशन केल्यानंतर इथे लिहा मिल्क कशात टाकणार लिटर याला लिहिणार एक्स. नंबर ऑफ हॉटेल याला काय कन्सिडर करणार आहे फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. हां लिहा इथं किती आहे 1 ते 3 3 ते 5 5 ते 7 7 ते 9 9 ते 11 आणि 11 ते 13 आणि फ्रिक्वेन्सी किती आहे 7 5 15 20 35 आणि किती 18. ते व्यवस्थित लिहिलं हा चार्ट तयार झाला तुमचा. ठीक आहे. आता एक काम करा बघा बाय द ऑब्झर्वेशन हायेस्ट फ्रिक्वेन्सीज किती आहे हायेस्ट फ्रिक्वेन्सी किती दिसते रे 35. देन L1 किती राहणार 9 L2 11 F1 35 F0 20 आणि F2 18. बरोबर. चला फॉर्म्युला लिहा 10 102 L1 प्लस F1 मायनस F0 अपॉन 2F1 मायनस F0 F2 इंटू L2 मायनस L1. हा लिहिला मोडचा फॉर्म्युला. झेड मोड कशाने डिनोट होतं झेडने. चला लिहा लिमिट L1 किती रे 9 F1 35 F0 20 2 इंटू F1 35 F0 20 F2 किती 18. L2 किती बाळांनो L2 किती आहे 11 L1 9. हे 9 प्लस 35 मधून 20 गेले किती राहणार 15 35 दुनी 70 20 आणि 18 38 इंटू 11 मधून 9 गेले किती राहणार 2 का 3 3 9 2च हां सॉरी किती राहणार 2 9 प्लस 15 दोन्ही किती झाले 30 2 निघून आणि 70 मधून 38 किती राहणार 40 30 70 32 का 32च राहील ना 8 आणि 2 10 3 आणि 3 6 आणि 1 7. ठीक आहे. मग द्या आता भाग द्या. पहिले 15 आणि हे किती झाले 16 2 ने भाग दिला. आता पॉईंट 150 झाले 16 नंबर किती होतात रे 44 किती राहिले 6 60 झाले ना
आणि 16×2 = 32, 16×48, 16×64 जास्त होतात, बस झाले. तर झेड इज इक्वल टू किती, 9 + 0.93. तर एक्झॅक्टली आन्सर येतं 9.93. मग पुस्तकात तुम्हाला 10 केला असेल. मोडची व्हॅल्यू किती दाखवली असेल यांनी, कदाचित 10 दाखवली असेल अप्रॉक्सिमेटली. ठीक आहे, बरोबर आहे, हीच व्हॅल्यू घेतली 9.93 किंवा 9.94. या दोन्ही व्हॅल्यू आपल्या चालतात. कशाला रे, मोडसाठी. ठीक आहे, देअरफॉर इज अ मोड इज इक्वल टू किती आलं, 9.93. मग इथं लिहून टाकायचं. द मिल्क लिटर किती आहे, 9.93. अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्ही, आणि इथं ब्रॅकेट करायचं. ठीक आहे, हा प्रश्न तुम्हाला 3 ते 5 मार्काला विचारू शकतात. 3 मार्काला, 2 मार्काला, 5 मार्काला, 4 मार्काला, जसाही तुमचा प्रश्न असेल. ठीक आहे, क्लिअर. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. याचा चार्ट दिलेला होता का क्वेश्चन्समध्ये, बघा चार्ट दिलेला असेल. आपण बघू इथं क्वेश्चन्स काय. प्रॉब्लेम प्रॅक्टिस सेट मोडशी रिलेटेड काय. द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन इज गिवन द 200 पेशंट्स. ओके, ट्रीट हॉस्पिटल इन अ वीक. फाइंड द एज ऑफ पेशंट्स. ठीक आहे, इथं लिहितो मी एज इयरमध्ये आहे, आणि इथं लिहा नंबर ऑफ पेशंट. नंबर ऑफ पेशंट लेस दॅनचा प्रश्न आला बेटा. कोणता आला, लेस दॅन 5 38, नंतर 5 to 9 32, 10 to 14 50, 15 to 19 36, 20 to 24 24, 25 to 29 20. ठीक आहे, तर बघा हा प्रश्न आपल्याला सॉल्व करू. लेस दॅन 5 to 9, 10 to किती 14 आहे नाही. हां बरं, 10 to 14. बघा हा प्रश्न थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे बाळांनो, याच्याकडे थोडंसं बघा, लक्ष द्या. काय प्रॉब्लेम या प्रश्नामध्ये, एक तर हा प्रश्न आहे लेस दॅनचा क्वेश्चन. दुसरी गोष्ट, ह्या प्रश्नामध्ये सिरीजमध्ये डिफरन्स आहे बघा. 5 ते 9, 9 नंतर किती आले 10, 14, नंतर 1 चा फरक सुद्धा आला. म्हणजे 1चा फरक कोणत्या सिरीजमध्ये असतो रे, इन्क्लुझिव्ह सिरीजमध्ये. आणि त्याच्यात काय करायचं, 0.5 मायनस आणि 0.5 ॲड करावं लागेल फर्स्ट लिमिटमध्ये आणि सेकंड लिमिटमध्ये. म्हणजे इथं 2 कॉम्प्लिकेशन्स आहेत तुमच्या समोर. म्हणजे दोन्ही कॉम्प्लिकेशन आपल्याला चेकआउट करावं लागेल बघा. ठीक आहे, मग दोन्ही आपण इथं सॉल्व करू. थोडंसं लक्ष द्या कशा पद्धतीने. पहिले प्रश्न व्यवस्थित लिहून घ्या. लेस दॅनचा क्वेश्चन आहे, सोल्युशन लिहा. लेस दॅन किती रे, 5 होय ना. हां, लेस दॅन इथं लिहिणार मी एज. एज कशात आहे, इयरमध्ये. याला डिनोट करणार एक्स. आणि नंबर ऑफ पेशंट याला काय डिनोट करणार मी, फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, मग लेस दॅन किती दिसते तुम्हाला, 5. मग ज्यावेळेस तुम्हाला लेस दॅन 5 दिसेल, ठीक आहे, लेस दॅन 5 ला 38 फ्रिक्वेन्सी सांगताय प्रश्नामध्ये. किती, लेस दॅन 5 ला किती फ्रिक्वेन्सी आहे, 38. लिहा लेस दॅन 5 नंतर किती आहे, 5 to 9, नंतर किती आहे 10 to 14, नंतर किती आहे 15 to 19, आणि नंतर 20 to 24. दिसतंय ना क्लिअर. हां, प्रकाश येतोय ना. 25 to 29. आता एक काम करा, नंबर ऑफ पेशंट जे ना हे थोडंसं पुढं करू आपण. बरं मला सांगा, हा कोणत्या सिरीजचा आला फरक, कोणती सिरीज आली, इन्क्लुझिव्ह सिरीज. मग इन्क्लुझिव्ह सिरीज आल्यामुळे काय होणार, 0.5 मायनस आणि 0.5 काय प्लस. म्हणजे ज्यावेळेस या इथं तर काहीच नाही, लेस दॅन 0 म्हणजे 0 समजा. किती आहे 0. मग तुम्ही याचा जो ग्रुप बनवणार आणि याचे 0.5 ॲड करा लोअर लिमिटमध्ये. आता 0 मध्ये तर जाता येत नाही, म्हणून याला मी असं लिहिणार 0 to याच्यात ज्यावेळेस तुम्ही मायनस करणार ना, 4 पॉईंट किती येणार 5. याच्यात 0.5 मायनस आणि याच्यात 0.5 काय
प्लस मी इथे येणार 4.5 आणि इथं काय येणार 9.5. आता परत इथं मायनस करा. 9.5 2 सांगा 14.5. परत सांगा याच्यात मायनस करा. 14.5 2 19.5 आणि नंतर परत 19.5 टू 24.5 आणि नंतर परत 24.5 टू 29.5. झाली का ते कंटिन्युअस सिरीज झाली का बघा. याचा डिफरन्स सारखा दिसला पाहिजे राईट. हां आता ही जी फ्रिक्वेन्सी किती दिली फ्रिक्वेन्सी बघा किती दिली याची 38 32 50 36 24 आणि किती आहे 20. मग बाय ऑब्झर्वेशन जर बघितलं हायस्ट फ्रिक्वेन्सी काय दिसते तुम्हाला. बाय ऑब्झर्वेशनने हायस्ट फ्रिक्वेन्सी किती दिसते काय दिसते हायस्ट फ्रिक्वेन्सी. हायस्ट फ्रिक्वेन्सी काय दिसते तुम्हाला बाय ऑब्झर्वेशन हायेस्ट फ्रिक्वेन्सी HF इज किती आहे 50. हायेस्ट HFचा अर्थ काय हायेस्ट फ्रिक्वेन्सी. हां कशामुळे केलं ऑब्झर्वेशन. देअरफॉर L1 किती राहणार 10. किती 10 घेणार का 9.5 घेणार किती घेणार 10 ते 14 मध्ये बाय ऑब्झर्वेशन हायेस्ट फ्रिक्वेन्सी किती घेणार आहे. L1 किती 4.5 साडे किती 9. बरेच जणांनी जर 10 घेतलं आणि 14 घेतलं तर चुकणार त्यांचं. ठीक आहे L1 9.5. L2 किती राहणार 14.5. F1 50. F0 32 वरती काय F0 आणि हे F2 किती राहणार F2 किती राहणार रे 36 आणि 2F1 किती राहणार 50 दुनी 100. ठेवा फॉर्म्युला. तुम्हाला जर ह्या असा चार्ट बनवायचा तर बनवू शकतात तुम्ही काही अडचण नाही त्याच्यात. ठीक आहे हे जागा नसल्यामुळे मी हा चार्ट नाही बनवला तुम्ही बनवू शकता. ठीक आहे हे कळालं का. मेन कळण्यासारखी कन्सेप्ट हीच आहे कारण की लेस दॅनचा क्वेश्चन आहे म्हणजे बॅकअप मध्ये जावं लागेल राईट. लेस दॅन राईट आहे ना. आणि मग ही सिरीजमध्ये पण फरक कितीचा आहे रे 1-1चा आहे. म्हणजे 1-1चा फरक असल्यामुळे 0.5 मायनस आणि 0.5 ॲड हे कळणं आवश्यक आहे. हे जर नाही कळालं तर फॉर्म्युला कोणताही लावला आणि व्हॅल्यू जर चुकलं तर आन्सर पण काय होणार चुकणार. ठीक आहे लिहा फॉर्म्युला झेड मोड काढण्याचा. काय फॉर्म्युला झेड इज इक्वल टू 10 102 10 102. सगळीकडे काय लावा F F F F F मायनस मायनस ट्वाइस ऑफ F1 मायनस इथं L1 प्लस L2 मायनस काय L1 सांग L1 किती 9.5 प्लस ट्वाइस ऑफ F1 किती रे F1 किती दिसते 50. F0 किती दिसते 32. F1 किती 50. F0 ट्वाइस ऑफ F1 करावं लागेल ना. ट्वाइस ऑफ F1 किती 100 आहे ना 50च्या दुप्पट म्हणजे किती नाही रे इथं चूक झाली आपल्याकडून. काय इथं 2F1 नाही ना F1 मायनस F0 खाली करावं 2 × 50 मायनस काय F0 किती बघा 32 आणि F2 किती 36 का. हां L2 किती आहे साडे किती आहे 14.5 का 14.5 आणि मायनस किती 9.5 का 9.5. बघा आता झेड इज इक्वल टू 9.5 प्लस 50 मधून 32 गेले 18 का 50 जुनी 100. 6 आणि 2 किती झाले 8 आणि 3 आणि 3 किती झाले 6 किती झाले 68 का 50 जुनी 100 हे 32 36 किती होतात 68. 30 आणि 30 60 आणि 2 आणि 6 68 झाले ना. आणि 14.5 मधून 9 गेले 5 का 5 आले ना. मग किती राहतात बघा 9.5 हे झाले 18 5 किती झाले 90 आणि 100 मधून 68 गेले 32 बरोबर. हां आता काय करणार तुम्ही भाग देता का अजून भाग देता 45 2 ने द्या
45 आणि हे किती राहणार, बे का बे, बेसक 12, 16 राईट. आता डायरेक्ट 16 भाग द्या. 16 दुनी 32, 16 त्रिक 48 होता, 16 दुनी 32, किती उरले 13, 130 झाले. मग 130 झाले तर 16 8 28 असे का नाही, 16 8 28 असे. मग झाले किती राहिले 2.8, 128 किती किती राहिले आता हे असं आहे ना. 45 भागिले किती करताय तुम्ही 16, 16 दुनी 32, किती उरले 5 मधून 2 गेले 3, 4 मधून 3 गेले 1, 13, 130 झाले. 16 8 128, परत किती उरले 2, 20, 16 1 16, परत किती उरत आहे 4, 16 दुनी 32, चालूच आहे ना. 2.812. आता एक काम करा, ही 9.5 मधून ही संख्या काय करायची, ऍड करायची. किती करायची 9.5 प्लस 2.81, हे 9.5 0 पण केलं तर काही फरक पडत नाही. सांगा रे किती राहणार, 0 आणि 1 किती राहणार 1, 8 5 किती झाले 13, चला किती 1, 2 आणि 1 3, 9 3 किती झाले 12, 12 जर झाले तर पॉईंट लावा 12.31. तर मोड किती आलात, मोड इज इक्वल टू 12.31. बघावं लागेल तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ते आन्सर आहे का. एक्झॅक्टली आन्सर आहे बेटा. द मोड ऑफ द एज ऑफ पेशंट इज 12.31. द मोड ऑफ एज तुम्ही असं लिहू शकता, द मोड ऑफ एज इज 12.31. असं लिहायला काही अडचण नाही. इथं ही प्रॅक्टिस सेट संपली. ठीक आहे, इथं हा मोडचे क्वेश्चन सगळे झाले. सगळ्यांचा स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता. एकदम व्यवस्थित पद्धतीने सगळे पॉईंट सांगितलेच. ठीक आहे, आता मीन झालं, मीडियन झालं, मोड झालं, तिन्ही महत्त्वाचे पार्ट झालेत. आता पुढचा जो पार्ट आहे हा ग्राफशी रिलेटेड आहे. ठीक आहे, तुम्हाला ग्राफ पेपर तुम्हाला परीक्षेत पुरवतील, नाही पुरवलेत तर एक स्केल घ्यायची आणि त्याच्यावर ग्राफ काढायचे आपल्या साध्या पेपरवर वहीच्या. ठीक आहे, तर ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद.